मामा, वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तात्यांच्या संस्कारात वाढून तुम्ही ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनलात, त्या तुमच्या ध्येयवेड्या प्रवासाला आणि कर्तृत्वाला माझा हा छोटासा सलाम. ही कविता खास तुमच्यासाठी. तात्यांच्या संस्कारात वाढले, कर्तृत्वाचा वसा घेतला, मोठ्या मामाने घराचा भार स्वतःच्या खांद्यावर झेलला. तात्यांच्या स्वप्नांची पालखी जिद्दीने त्यांनी वाहिली, संकटाच्याही वादळात कुटुंबप्रेमाची ज्योत जाहिली. साताऱ्याची ती वाट सोडून मुंबईला निघाले, स्वतःच्या पायावर उभे राहायचे हे स्वप्न उरी धरले. इमारतीच्या रंगात गिरणीच्या घामात कर्तृत्व फुलले, मामांच्या कष्टानेच मग कुटुंबाचे नशीब उजळले. तात्यांच्या शब्दाचा मान मामांनी सदैव राखला, संस्काराचा तो वसा स्वतःच्या रक्तात साठवला. दुःखाच्या प्रत्येक लाटेला धैर्याने त्यांनी थोपवले, मोठ्या भावाच्या मायेने सर्वांना प्रेमाने जपले. व्यसनाची ती वाईट सवय एका क्षणात सोडून दिली, तात्यांची ती इच्छा मामाने हिमतीने पूर्ण केली. घरातील कोणीतरी सरकारी कामात असावे हे स्वप्न पाहिले, मामीला नोकरी मिळवून देण्यात मामाने स्वतःला झोकून दिले. तात्या गेल्यानंतरही तात्यांची उणीव कधी भासू दिली नाही. आमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी मामांची साथ कमी पडली नाही. अर्धांग वायूच्या झटक्याने शरीर जरी थोडं थकले, पण मुलांच्या भविष्यासाठी मामांचे मन कधी न झुकले. प्रतीक असो वा स्वप्नील, दोघांना पायावर उभे केले, स्वकर्तृत्वाचा आधार देऊन सुखाचे कोंब त्यांनी पेरले. प्राजक्ताचे लग्न करून संसाराचा वेलू गगनी नेला, आज तात्यांच्या आशीर्वादाचा वारसा तुमच्या रूपाने मला मिळाला. मामा, तुम्ही केवळ आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ नाही, तर तात्यांच्या विचारांचे जिवंत प्रतिबिंब आहात. तुमची जिद्द आणि कुटुंबाप्रती असलेले प्रेम आम्हाला कायम प्रेरणा देत राहील. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा.